नमस्कार मैत्रिणींनो, मी सबिया सबा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपल्याला बघा पाठीमागच्या गळ्याची ना खूप सुंदरशी आणि ट्रेंडिंग आजकाल ना खूप जणांकडे अशी डिझाईन तुम्हाला बघायला भेटेल। अशी डिझाईन बनवायची आहे तर चला मग व्हिडिओची सुरुवात करूया। तिच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका। तर सगळ्यात आधी ना आपण गळ्याचं फक्त मी डिझाईनची मार्किंग तुम्हाला दाखवणार नाही तर पूर्ण कटिंग सुद्धा दाखवणार आहे यामध्ये। कारण खूप जणांना ना गळा किती घ्यायचं आणि तिच्यासोबत शोल्डर आणि मोंढा किती घ्यायचं ह्याच्यामध्ये ना कन्फ्युजन होतं। यात थोडीशी जर चूक झाली तर आपलं जे शोल्डर आहे ना ती ओढतो किंवा मग कुठे गुड्या पडतात। यासाठी बघा तुम्हाला मी गळा आणि तिच्यासोबत बघा मोंड्याचं सुद्धा इथं आपल्याला कटिंग दाखवणार आहे। तर इथे बघा गळा मी 2 इंच घेतलेला आहे, त्यांना जास्त पसर गळा आवडत नाही। यासाठी बघा 2 इंच गळा, 3.5 इंच इथं मी शोल्डर घेतलेला आहे। आता गळा जी आहे ना ती गळा आपल्याला इथे फक्त 8 इंचाचा करायचा आहे। त्या हिशोबाने बघा आपल्याला सगळ्यात आधी मोंड्याचं मार्जिन टाकते मी। इथे 6 इंचाचा मी मोंढा घेतलेला आहे, कारण हा 40 साईजचा ब्लाऊज आहे। आणि जे आपल्याला मोंढा आहे ना इथे बघा 2.25 इंचावरती टिक केलं आणि जे आपण शोल्डर मोंढ्याची जी लांबी 6 इंच घेतली होती तिचं निम्मा घ्यायचं, निम्म्यावरून बघा असं मोंढ्याचं शेप देऊन घ्यायचं आहे। तर 2.25 इंच घेतलेलं आहे। हिचं 2.25 तुम्हाला जर गळा डीप असेल ना तर 2.25च्या ऐवजी तिथे तुम्ही 2.25 1.5 घेऊ शकता। इथे गळा नाही 8 इंचाचा मी गळा घेतलेला आहे। छोटा गळा असल्याने ना इथं आपल्याला जे मोंढा आहे ना थोडंसं मोठं घ्यावं लागतो। तर 8 इंचाचा आपल्या चौकोनीच गळा ठेवायचा आहे आणि चौकोनी गळ्यावरतीच आपल्याला ही मार्किंग डिझाईन करून घ्यायचे। तर इथे बघा खालचे लगेच टक्सचं सुद्धा मी मार्जिन टाकलेलं आहे। 4 इंचावरती टक्स घेतलं आणि टक्सची जी लांबी आहे ना ती सुद्धा मी इथे 4 इंच घेतलेली आहे। इथे ना मी 2.25 इंचाचे टक्स घेतलेले आहे। तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी किंवा जास्त सुद्धा करू शकता, पण ती जर कमी केलं तर तुम्हाला फिटिंगमध्ये ती जास्त वाढवून घ्यावं लागेल। तर जर तुम्ही 2.25 इंचाचे म्हणजे 1.5 इंचाचं घेतलं तर एकदम परफेक्ट बसतो। तर चला मग आता कटिंग करून घेऊयात। तर बघा ही किती सोपी पद्धत आहे कटिंगची सुद्धा। आता हिच्यावरती ना डिझाईन ना तुम्ही तुमच्या हिशोबाने आणि सुंदरशी करू शकता, पण हे सुद्धा ना आजकाल खूप ट्रेंडमध्ये चाललेले आहे। यासाठी मी डिझाईन ट्राय केलेली आहे। तर लगेच कटिंग करून घेतलेलं आहे। आता जे मेन कपडा आहे ब्लाऊजचं ते सुद्धा मी हिच्यावरतीच ठेवून कट करून घेतलेलं आहे। चला मग लगेच शिवून घेऊयात आपण। तर इथे बघा मेन ब्लाऊजचा हा कपडा आहे ती हिच्यावरतीच ठेवून मी कट करून घेतलेला आहे। आणि ह्याच्यात बघा ती ब्लाऊजमध्ये ना साडीचा जे कपडा आहे ते सुद्धा मी 4 इंच इथे घेतलेला आहे आणि तिचीच आपल्याला इथं फ्रिल बनवायची आहे। तर सगळ्यात आधी ना गळा आणि पाठीमागचा जे कमरेचा भाग आहे ती लगेच जोडून घ्यायचा आहे। तर गळ्याला ना सगळ्यात आधी आपला कपडा इकडे तिकडे होऊ नये यासाठी आधी मी बॉल पिन लावून घेतलेला आहे। तर सगळीकडे बॉल पिन लावलं की आपलं एकदम गळा जी आहे ना सिक्युअर होतो, म्हणजे कपडा इकडे तिकडे ओढण्याची शक्यता कमी असते। यासाठी खाली लावून घेतलेलं आणि आता हिच्यावरून बघा 1.25 इंचाचं मार्जिन ठेवूनच आपल्याला सिलाई मारून घ्यायची आहे। कारण इथे ना गळ्यावरती ना मी 1.25 इंचाचं मार्जिन सोडलंय। जर गळा जर तुम्हाला खूप मोठा असेल ना तर अर्धा इंचावरून सुद्धा तुम्ही सिलाई मारू शकता। तर ही लगेच जोडून घेतलेला आहे। आता खालचा कमरेचा भाग सुद्धा मी सोबतच जोडून घेते, म्हणजे परत परत आपल्याला सिलाई मारायची किंवा फोल्ड करण्याची गरज पडत नाही। लगेच कच मारून घेतलं। आता बॉल पिन काढून घेतली आहे। लगे बघा गळ्याचं जे कपडा होता ती सुद्धा कट केलं आणि तिच्यासोबतच मी 2 ठिकाणी कच मारलं। जे कोपरे होते ना कोपऱ्याला कच मारून घेतलं आणि लगेच फोल्ड केलं। कोपऱ्याला कच मारलं की गळा जसा आहे ना तसं एकदम व्यवस्थित फोल्ड होऊन जातो। तर लगेच वरून एक दाबटीप मारून घेतली, म्हणजे आपलं गळा जी आहे ना एकदम व्यवस्थित बसतो। तर इथे बघा दाबटीप मारताना ना एक दाबावरूनच आपल्याला सिलाई मारून घ्यायची आहे। लगेच बघा आपण जे अस्तर आहे ना ते मेन ब्लाऊजला जोडून घ्यायचं आहे। आता इथे ना थोडीशी जाडची सिलाई ठेवायचं आणि जोडून घ्यायचं। आता कमरेला सुद्धा लगेच दाबटीप मारून घेत आहे। दाबटीप कधीही मारताना एकदम बारीक पॉईंट ठेवायचं आणि बारीक ठेवूनच आपल्याला इथे दाबटीप मारून घ्यायची आहे। तर लगेच बघा अस्तर दोन्ही साईडला आता जोडून घेतलेलं आहे। आता अस्तर जोडणं झालं की लगेच तुम्हाला आता मी गळ्याची डिझाईनचं सुद्धा दाखवणार आहे। तर जे एक्स्ट्राचा कपडा होता ती सगळं मी कट करून काढलेला आहे। जास्त मी एक्स्ट्रा ठेवत नाही, पण आहे तेवढं तरी पूर्ण आपल्याला कट केलं तर आपल्या गळ्याची एकदम फिनिशिंग छान बसते। तर जे आता ही साडीमधला कपडा घेतलेला होतं मी 4 इंचाचं ते एकदम बरोबर करून घेते, कारण थोडंसं हा क्रॉस होतं। तर हिला ना डबल फोल्ड करायचं आणि सिलाई मारून घ्यायची, म्हणजे असं एकदा फोल्ड करून घेतलं हिला वरून सिलाई मारून घ्यायची। आता एक दाबावरतीच आपल्याला लगेच सिलाई मारून घ्यायची आहे। आता मध्ये मध्ये माझा मुलगा येत होतो, तिला खूप आवडतो असं काहीतरी मी युनिक करत असेल तर ती मध्ये येतो सिलाई मशीनपाशी। तर आता ही झालेली आहे। आता इथे बघा छोटे छोटे प्लेट्स घ्यायचे आणि प्लेट्स ना सगळे एका साईडला आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आहेत। इथे डबल प्लेट्स घेतलेली नाही मी, सिंगल प्लेट्स घेतलेलं आहे। आणि इथे ना आपल्याला आता ही प्लेट्स छोटे छोटे घेतलेले आहे। अर्धा इंचाची इथे मी प्लेट घेतलेली आहे। आता ही सगळ्या बघू शकता तुम्ही प्लेट। आता जे एक्स्ट्राचा कपडा आहे ना ते लगेच आपल्याला कट करून काढायचं आणि असं ना एका खुब्ब्यावरतीच यावं, दुसऱ्या खुब्ब्यावरती आपल्याला घ्यायचं नाही, म्हणजे शोल्डरवरती घ्यायचं नाही। असं बघा लगेच सिलाई मारून घेतली। दाब टीप पुरून सिलाई मारायचं, कारण आपण ना इथे लेस खूप छोटी वापरत आहे। यासाठी ना एकदम सिलाई ना कडेनेच घ्यायचं। आता इथे ना कपडा लगेच कट करून काढायचं आणि खालच्या साईडला ना हिला फोल्ड करून घ्यायचं, म्हणजे ती कपडा आपलं दिसणार नाही बाहेरच्या साईडने
नये. तर इथे बघा लगेच फोल्ड करून घेतलं आणि ह्या साईडला बघा असं क्रॉसमध्ये एक आपल्याला अशी ही फ्रिल जोडून घ्यायची आहे. तर बघा इथे ना जे एक्स्ट्राचा कपडा थोडं वाटत होतं मला, त्यासाठी मी आधी हे कपडा कट करून काढलं, कारण तिथे परत लेसमध्ये ती कपडा येऊ नये म्हणून ना आधीच कट करून घ्यायचं, म्हणजे फिनिशिंग आपली खूप सुंदर दिसते. तर इथं ठेवलं बघा असं क्रॉसमध्ये कोपऱ्याहून ह्या कोपऱ्याला घ्यायचं आणि लगेच इथून ह्याच्यावरती सिलाई मारून घ्यायची आहे. तर ही सिलाईसुद्धा आता खालच्या साईडला फोल्ड केलं आणि सिलाई मारून घेतली. आता हिच्यावरती ना आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. तर इथे बघा माझ्याकडे एकदम सिंपल छोटीशी लेस होती, ती लावलेली आहे मी. तर आधी सगळ्यात आधी ना ती क्रॉसमध्ये जी आपण कपडा जोडलेला आहे फ्रिल, ती फ्रिल आधी जोडून घ्यायची आणि तिथे बघा कट करून घ्यायचं आणि खालच्या साईडलाच तिलासुद्धा फोल्ड करून घ्यायचं आहे. तर हे बघा आता ह्या साईडची जी फ्रिल राहिलेली होती तिला सुद्धा लगेच मी लेस लावून घेतलेला आहे. आता लेस ना इथे बारीकच लेस वापरलेली आहे. यासाठी बघा तेवढं काही उठावून दिसत नव्हतं, म्हणून मी आणि एक लेस लावलेली आहे, म्हणजे थोडं आणि जास्त अट्रॅक्टिव्ह वाटावं म्हणून. एकच लेस असली की आपल्याला तेवढं अट्रॅक्टिव्ह वाटत नाही म्हटलं. जर मोठी असली ना तुमच्याकडे तर तुम्ही एक सुद्धा लावलं तर खूप चांगले दिसते. आता माझ्याकडे नव्हती. आता ह्या साईडला सुद्धा लगेच मी लेस जोडून घेतलेली आहे. आता ही लेस ना मी सरळ खालच्या साईडनं घेतलेली आहे, जसं गळ्याला लावलेली नाही, पूर्ण खालच्या साईडनं जसं आपण फ्रिल जोडलं तसंच मी ते जोडून घेतलेली आहे. तर हिचा आता फायनल लुक तुम्हाला मी दाखवते. इथे बघा ही सिंपल वाटत होतं खूपच, म्हणून मी दुसरी एक लेस लावली. आता इथे ना माझ्याकडे रेड कलरचीच नव्हती, थोडं अबोली कलरमध्ये होती, तर तेच लावली मी इथे. पण ते सुद्धा ना खूप सुंदर दिसत होते, कारण हा ब्लाऊज ना मल्टी कलरचा ब्लाऊज होतं, त्यामुळे सगळेच लेस ह्याच्यावरती सूट होत होते. तर आता ही ब्लाऊजचा तुम्ही फायनल लुक बघू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी आवडलेला असेल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.